बीड जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। काही वर्षांपूर्वी दोघा जणांचं लग्न झालेलं होतं। सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं, सुखाचा संसार सुरू होता। मग याच सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला 2 लेकरं सुद्धा झालेले होते आणि सगळं काही सुरळीतपणानं झालं होतं। पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे, जी 2 लेकरांची आई आहे, त्या महिलेला गावातल्याच एका दुसऱ्या तरुणासोबत प्रेम झालेलं होतं। पण ज्या तरुणासोबत त्या महिलेला प्रेम झालंय ते तरुण, ते पोरग अविवाहित होतं। तर या महिलेचं लग्न झालं होतं, हिला 2 लेकरं होते, नवरा होता। पण मात्र तरीसुद्धा ते तरुण, ते पोरग या महिलेला आवडलं होतं। मागच्या 1 वर्षांपासून दोघा जणांचे अशाच पद्धतीनं प्रेम संबंध निर्माण झाले होते आणि या दोघा जणांचं अशाच पद्धतीनं लफडं सुद्धा सुरू झालं होतं। मग या प्रेम प्रकरणाची माहिती जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याला समजली होती तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती। म्हणून तो तिच्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता। पण मात्र ती बायको तिच्या नवऱ्याचं काही केल्या ऐकत नव्हती। अखेर तिनं नवऱ्याला सोडून त्या प्रियकरासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला होता। मग ती त्या प्रियकरासोबत दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती। अगदी त्याच्यासोबत नवरा बायको असल्यासारखंच राहत होती। जेव्हा या नवऱ्याला त्याची माहिती समजली तो त्याच्या बायकोला घेण्यासाठी वापस त्या ठिकाणी गेला, तेव्हा त्या स्वतःच्या बायकोनंच आणि तिच्या प्रियकरांना दोघा जणांनी मिळून त्या नवऱ्याला त्या ठिकाणाहून हाकलून दिलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। मागच्या काही वर्षांपासून त्यांचं लग्न झालेलं होतं, यांना 2 लेकरं होते, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं। पण मात्र ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेला गावातल्याच एका शहरामधल्या म्हणजे केजमधल्या जे एका तरुणाबरोबर प्रेम झालं होतं आणि ते जे तरुण होतं ते अविवाहित होतं। आता ते अविवाहित असून त्याला ही महिला आवडली होती, हिला 2 लेकरं होते, नवरा होता, हिचा संसार सुखाचा होता। पण मात्र तरीसुद्धा त्या पोराला ही महिला आणि या महिलेला ते पोरग मोठ्या प्रमाणात आवडलं होतं। म्हणून त्या तरुणाने काय केलं, या महिलेसाठी धारूर रोड परिसरामध्ये एक भाड्यानं रूम घेतली, खोली केली आणि त्या खोलीमध्ये या महिलेला ठेवू लागला, तिच्या 2 लेकरांना ठेवू लागला आणि तो स्वतः त्या महिलेबरोबरच राहू लागला। आता ज्याची ती बायको होती ते माणूस त्या ठिकाणी एकटा पडला होता आणि त्याला त्याच्या बायकोशिवाय करमत नव्हतं। बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र तरीसुद्धा ती नवऱ्याचं आणि त्याच्या घरच्याचं कोणाचंच ऐकत नव्हती। म्हणून त्याला काय करावं काय नाही समजत नव्हतं। एक दिवस जेव्हा तो त्याच्या बायकोला घेण्यासाठी, लेकरांना पाहण्यासाठी त्या प्रियकराच्या रूमवर गेला तेव्हा स्वतःच्या बायकोनं आणि तिच्या प्रियकराने दोघा जणांनी मिळून त्या पुरुषाला लाथाबुक्का घातल्या, मारहाण केली आणि त्या ठिकाणी हाकलून दिलं, काढून दिलं। आता या ठिकाणी हाकलून दिल्यानंतर त्या पुरुषाला मोठ्या प्रमाणात वेदना झाल्या, जखमा झाल्या। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं त्याचं मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडलं। काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं। ते रडत 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 घरी गेलं, घरी जाऊन घराचं दार लावलं आणि पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर त्याचं आयुष्य संपून घेतलं। जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या मृत व्यक्तीच्या भावाला समजली, त्यांनी तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं, डॉक्टरांनी मृत घोषित केलं। घडलेलं संपूर्ण प्रकरण केज पोलीस ठाण्यामध्ये गेलं आणि त्या मृत व्यक्तीच्या भावाच्या तक्रारीवरून असं सगळं घडलंय असं तक्रारीमध्ये सांगितलंय आणि त्या आधारे वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे आणि तसा FIR सुद्धा दाखल झालेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याचा तपास पोलीस करत आहेत आणि तपास करून ती जी बायको आहे, तिचा प्रियकर आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहेत। पण जर आपण पाहिलं तर सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। आता या महिलेचं लग्न झालेलं होतं, 2 लेकरं होते, नवरा होता, पण मात्र तरीसुद्धा तिनं
दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तिनं हा नेमका निर्णय कशामुळे घेतला होता, काय घेतला होता, हे पोलीस तपासून समोर येणारच आहे. पण मात्र सध्या अशा पद्धतीच्या घटना का घडतायत, कशामुळे घडतायत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आव्हान या ठिकाणी करत असतो.